मी आपण पावसामध्ये फिरण्याचा प्रयत्न करतोय. इनफॅक्ट खरं तर सकाळी 5 वाजता मला जेव्हा जाग आली, तेव्हा बऱ्यापैकी उजडलेलं होतं. सूर्योदय व्हायचा होता नुकता आणि पावसाची थोडी मात्रही शक्यता नव्हती. अगदी बऱ्यापैकी उजडलेलं होतं आणि नंतर मग अर्धा एक तासात मला आवरेपर्यंत पाहिलं तर हे असं वातावरण पूर्णपणे पाऊस पडतोय. अगदी काही धो नाही आहे, पण सतत 5:30 पासून 6 पासून 5:30 पावणे 6 पासून चालूच आहे हा. त्यामुळे आता काही आपल्या महाराष्ट्रात काही पाऊस नाही आहे आणि इथे कंटिन्यू पाऊस झाला. ऑलमोस्ट आठवडाभरापासून कंटिन्यू चालू आहे, येतोय जातोय, पण असा काही जोरात नाही आहे. म्हणजे कडकडीत ऊनही पडतं बऱ्यापैकी आणि जसं ऊन पडतं तसं पाऊसही थोडा थोडा पडतोय. त्या पण हा पाऊस जरी असला तरी असा आल्हाददायक पाऊस आहे आणि 9पर्यंत हा असाच राहणार आहे पाऊस. त्यामुळे म्हणजे आज फिरणं तर शक्य नाही आहे. आणि हा 9पर्यंत पडणारा पाऊस पहा साधारण असा असतोय, दिसतोय. म्हणजे 9पर्यंत पावसाची पॉसिबिलिटी आहे आणि प्रत्यक्षात आता पडत असलेला पाऊस मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा 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 हा. वातावरणात गारवा, ऑब्व्हियसली थोडा पाऊस पडतोय तर गारवा आहेच. माझ्या मागचं किती दिसेल माहिती नाही आहे, पण बऱ्यापैकी पाऊस पडतोय. उडायला लागलं. दूरपर्यंत पाऊस दिसतोय. इतका झाला पाऊस आणि हे पहा असं पाण्याचा निचरा कसा होतोय. ह्या रस्त्यावर कुठेही पाणी साचून राहिलेलं नाही. मी पुन्हा एकदा एक रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करतोय. निर्मनुष्य मी एकटंच आहे. किती छान वाटतं ना. आता बॅकला घेतलं, माझ्या छत्रीची येईल फक्त. सगळ्या घरी बाबा. काल दुपारी फिफा वर्ल्ड कपची मॅच पाहिली. छान वाटली मला. कतार वर्सेस स्वित्झर्लंड. बऱ्यापैकी मॅच फास्ट होती आणि स्कोअर तर 1-1च झाला दोघांचा. पण मॅच पाहायला बऱ्यापैकी फास्ट गेम झाला. इथे वर्ल्ड कपचा लाईव्ह पाहायला मजा येते. लाईव्ह पाहणं आणि रेकॉर्डिंग पाहणं मला बराच फरक वाटतो खरं. ज्यावेळेला साधारण 2 वाजता प्रक्षेपण सुरू झालं, 2:30 वाजता मॅच सुरू झाली, त्यावेळेला आपल्याकडे पूर्ण अंधार असेल, रात्र झाली होती असे.
हे बघ किती आकाश पूर्णपणे हे 9 वाजेपर्यंत असंच राहणार आहे. हे जे 5-6 व्हिडिओ मी काढतोय ना, खरोखर फुकट म्हणजे उगीच कारण नसताना काढतोय, केवळ स्वर टाकण्यासाठी. अदरवाईज काही कारण नाही हे व्हिडिओ काढायला. मी मोस्टली जे व्हिडिओ काढत असतो ते माझ्या यूट्यूबला जो ब्लॉग बनवतो त्याच्यासाठी. पण आत्ता हे जे व्हिडिओ काढतोय हे केवळ केवळ आणि केवळ फक्त तुम्हाला स्टेटसवर दाखवण्यासाठी एवढंच. ह्या व्हिडिओनी माझं बॅकअप फक्त वाढतं आणि मला हे लगेच डिलीट करावं लागतात. स्टेटसवर टाकले की लगेच डिलीट करावं लागतात. मी ते स्टोरेजचा फार बळजबरी टेन्शन घेतलेलं आहे बुवा. माझं मी जे सर्व व्हिडिओ काढतो, यूट्यूबला व्हिडिओ काढतो, ते केवळ आणि केवळ फक्त मोबाईलवर. मला लॅपटॉप काही वापरता येत नाही आणि लॅपटॉपमध्ये काही सेव्ह होत नाहीत. त्यामुळे जितके व्हिडिओ काढतो तेवढे काढले, थोडं ब्लॉग अपलोड झाला की लगेच डिलीट करून टाकायचं. यूट्यूबला तुम्ही माझे काही व्हिडिओ पाहत नाही मित्रांनो. थोडे दिवस फक्त हे जसे आहेत तसे यूट्यूबचा माझा चॅनलवर जा, थोडे व्हिडिओ बघा. याच्या पुढचे जेव्हा डाऊनटाऊनचे व्हिडिओ येतील तेव्हा ते बऱ्यापैकी चांगले असतील. आता थोडेफार व्ह्यूज वाढायला लागलेत माझे, थोडा फरक पडलेला आहे, पण अजूनही वाढायला पाहिजे. आणि तुम्ही जर आवडलं नाही तर कॉमेंट करा, म्हणजे त्याप्रमाणे मला यूट्यूब व्हिडिओ टाकता येतील. 2-3 कॉमेंट मला 2-3 नाही, नक्की एकच कॉमेंट मेक्सिकोवरून आलेली आहे. म्हणजे मेक्सिकोला सुद्धा माझं चॅनल पाहायला गेलं आहे असं मला असं म्हणायला हरकत नाही आहे. इनफॅक्ट मेक्सिकोमधनं जे पाहिलेले आहेत ते माझ्या ओळखीचेच आहेत. पण त्यांना जरी मराठी काही कळत नसले तरी आमचा थोडाफार परिचय आहे. त्यांनी माझं चॅनल मेक्सिकोमध्ये पाहून मला कॉमेंट केलेली आहे. तर निघालोपेक्षा आता पावसाचा वेग बऱ्यापैकी कमी झाला आहे. जेव्हा मी वॉकला सुरुवात केली तेव्हा थोडा वेग होता, आता थोडासा कमी झाला. इनफॅक्ट पडतो आहे तो पाऊस, पण खूप कमी आहे. गारवा तर गारठा तर आहेच थोडाफार, पण सहन करण्यासारखा आहे. अजूनही माझा चॅनल लाईक केला नसेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला आणखी चांगले चांगले व्हिडिओ देत राहीन. एवढ्या पावसात आपण हा व्हिडिओ बनवला आहे आणि व्हिडिओ कसा झाला आहे हे नक्की मला कॉमेंट करून सांगा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.